आणि तुम्ही रोप 2 व्हरायटीचे पण लावू शकता, 3 व्हरायटीचे पण लावू शकता, बघू शकता घरच्या घरी कसे येते ते पण तुम्हाला करता येईल. आता आम्ही तर तिथं 3 वर्ष तपासूनच दिलंय तुम्हाला, तर तुम्हाला तिथे जस्ट करता येईल. मग कोणती व्हरायटी, मार्केट कोणत्याला आहे चांगलं ते पण तुम्हाला पाहता येईल. नाही तुम्ही सेलम घेत असाल तर आमची नाव बरं काय, माझी शिफारस आहे तुम्हाला. हा, कारण आमचं मी जे आहे ना, मी तुम्हाला सांगायला लागतं नाही, मी स्वतःच गेलो होतो तिथं. तिथं भवानी सागरला, निजाममधला म्हणजे तामिळनाडूमध्ये आहे ते संशोधन केंद्र, तिथून आणले आहे. त्याच्यामुळे आमचं प्युअर आहे ते न्यावं होतं. आणि आमचं दुसरे काय तसं तुम्ही काही करू न करू, पण आम्ही ते दर 3 वर्षाला बदलून टाकतो बरं आम्ही. आता पॉप्युलेशन पाहिजे. दीड बॅग, दीड 75 किलो बस, तेवढंच खत टाकायचं सुरुवातीला, दुसरं काही टाकायचं नाही. आणि भरणीच्या वेळेस हे बाकीची खतं टाकायची. त्याच्यामध्ये मग तुमचे झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट पण टाकू शकता, थोडंफार बोरॉन पण टाकू शकता. हा, नाही 45 दिवसात, दीड महिना 45 दिवस. आणि त्याच वेळेस तुम्हाला लिंबोळी पेंट पण टाकायची, करंज पेंट टाकू शकता, लिंबोळी पेंट टाकू शकता. टाकायचं नाही, त्याच वेळेस भरणीच्या वेळेस टाकायची. हा, भरणीच्या वेळेस आता आपण सुरुवातीला बेसल डोस दिला, स्फुरद पालाश आपलं संपलं. आपल्याला डोस काय हळदीचा जो डोस आहे, हा 5 पोते, हा 100-80 डोस आहे सर त्याचा, 150-80. तर त्याच्यामधलं ते 80-80 आपलं पूर्ण होऊन गेलं याच्यामध्येच. आणि राहिलेलं नंतर आपल्याला बोलून द्यायचं 75 किलो दीड महिन्याला, आणि तिथून पुढच्या 75 किलो दीड महिन्याला. हा, नंतरचा हप्ता, आणि नंतरचा हप्ता विभागून द्यायचा, आपल्याला एकदाच द्यायचं. अशा पद्धतीने खत व्यवस्थापन मार्केटला आता सर ते मल्टीपल नावाचे खत आता ते अनुभव तुम्ही टाका, तुम्हाला जर काही चांगला अनुभव असेल तर टाका. परंतु तुम्हाला सांगतो मी गंमत, गत वर्षी 4 एकरचा प्लॉट होता, त्या 4 एकरचा प्लॉट जस्ट 2-2.5 महिने निघणार होता, तिथं 40,000चं खत देऊन गेला सर. काय त्यांनी दिलं माहित नाही मला. ज्यावेळेस फोन आला शेतकऱ्याचं, यावे असं घेतले, म्हणून घेताना अगोदर काय सांगितलं, मी बोललो असतं त्याला, तुम्हाला बोललो त्याला बोललो असतं. असं करतात. ते तुम्ही तुमचं याच्यात करा, शिफारस आम्ही तर करू शकत नाही त्याची. हा, ते मल्टिप्लायर आमच्याकडे झालं, आमच्या संशोधन केंद्रावर तपासून द्या म्हणलं, आम्ही प्रयोग करून बघून मग निष्कर्ष सांगू, त्याची काय अडचण नाही, तसं करता येईल. 800 ग्राम, 800 किलोग्राम, हा एकरी, तेच तर सांगा. खूप आहे, आपण करत नाही वापर. लाईट ट्रॅप हे वळवाचा पाऊस म्हणतो की नाही आपण, वळवाच्या पावसाच्या वेळी लावायचं. तो वेळ फार महत्वाची आहे. त्याच वेळेस ते भुंगे निघतात बाहेर सगळे वळवाच्याला. एक दोन जरी तुम्ही लावलेले लाईट ट्रॅप तुमच्या शेतामध्ये, तर तुमची हुंदणी सगळी जाते. वळवाचा एकदम नाही, काय होणार आहे तुमचं नुकसान. सुरुवातीला जेव्हा पावसाळ्यात नाही, सुरुवातीला लावायचं आणि ते कंटिन्यू पुढे ठेवायचं आहे ना आपल्याला, जून महिन्यापर्यंत, मिडल 15-20 जून पर्यंत ठेवायचं ना. सुरुवात तिथून करायची. सुरुवात आहे की नाही, पहिल्या पावसापासून सुरुवात करायची, पुढे ठेवायचं ना जास्त दिवस. हा, पुन्हा लक्षात येत तुमच्या पडायला का किडे नाही पडायला, नाही पडले पण करून टाकायचं. हा, जिप्सम चांगला आहे, त्याच्यामध्ये गंधक आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे. सुरुवातीला टाकायचं. जमीन जिप्सम कसं आहे बाबा, भूसुधारक म्हणून काम करते. भूसुधारक, गंधक पण भूसुधारक म्हणूनच काम करते. आणि भूसुधारक त्यासाठी वापरायचं, जमीन भुसभुस करण्यासाठी, आणि पीक खाली वाढते. तरी सुद्धा तुम्ही माती परीक्षण, तुम्हाला जे बोललो ना मी, त्याच्यावर तुम्ही ठरवा, तुम्ही माती परीक्षण करा. नाही, त्याला तर आहे, पण यांना दुसऱ्या पण जमिनीला टाकता येते, काही अडचण नाही. पण माती परीक्षण करून जिप्समचा वापर केव्हा चांगला बरं. नाही, आता ते ब्लाइंड टेम्परेचर 8 बॅगचं आहेच की, मग त्याला 8 बॅगचं ब्लाइंड टेम्परेचर, 8 बॅग, 8 बॅग, 8 पोते.
नाही, स्फुरदयुक्त खत आणि पालाशयुक्त खत जे आहेत ते रूट झोन मध्ये पाहिजे, ऍक्टिव्ह रूट झोन मुळाच्या सानिध्यात पाहिजेत. मुळाच्या सानिध्यात मुळा जिथं वाढतात ना, हळदीच्या मुळा साधारणतः वरच्या 1 फुटामध्ये 1 फुटामध्ये वाढतात, त्याच याच्यामध्ये ते राहावं खत ते. हा, मोगेन केलं चांगलं, ते एकदम चांगलं. हो, ट्रॅक्टर चालते ना. हो हो, एकदम. सर तिकडे जे आहे आपलं घेते का पीक? नाही, आता आपल्या इथं काय राहणार आहे बघा, तिथं शासकीय आहे आणि शासकीय शक्यतो खरेदीमध्ये विक्रीमध्ये पडत नाही. पण आता फॅसिलिटी आम्ही तिथं दिली एखाद्याला, धोरणात पण निर्णय आहे, ती भविष्यात काय होती माहित नाही. आणि तुम्ही हा खरीददार, मी ते तुमच्याकडे फॅसिलिटी नाही, मी फॅसिलिटी उपलब्ध करून दिली, तर भविष्यात तुम्ही कराल ना ते पण. भविष्यात तुम्ही पण कराल ना ते पण, ते पण होऊ शकते ना. शेतावर मला कसं शिकावं, मी आज सुद्धा येणार. काय झालंय तुम्हाला खरं सांगतो, मी डॉक्टर साहेब मला म्हणले एखादा मी कार्यक्रम ठेवतो तर भविष्यात मी उपलब्ध होईल की नाही, म्हणून मी ते आजचे मी येणारच आहे म्हणून त्याला रिक्वेस्ट केली. मी माझ्या मतानं आलो त्यांच्याकडून मी नव्हतो. मी काय बघा, हा नाही नाही, त्यांचं उगा शब्द वाया जाऊ नये, मोठे माणसं कशाला पाहून मी म्हणलं आज होती संधी, म्हणलं सर आजच येतो, म्हणजे पुन्हा मला चान्स आहे आता नाही म्हणायला, म्हणून आलोय मी आज. खरं मला काय काम तिथं तुम्ही या ना सगळेजण. तुम्ही काय माझा सगळ्या व्हॉट्सअप नंबर ठेवा, मला फोटो टाकत जा, तुम्हाला काय अडचण आहे तर विचारत जा. त्या कृषी सेवा केंद्राच्या सल्ल्यानं करण्यापेक्षा काही गोष्टी आमच्या सल्ल्यानं करा. तुम्ही ऐकत नाही, कृषी सेवा केंद्राचं सगळेजण ऐकतात, तुमचे काही संबंध राहतात, काय राहते, पण आमचं थोडंसं ऐकून करा. नुकसान हो का फायदा हो, करून बघा एकदा, झाला फायदा तर चांगलंच आहे. 94 23 15 23 15 65 93 15 65 93. मला जर काही काम असेल तर मी फोन उचलला तर गैरसमज करून घेऊ नका. मी संध्याकाळी सुद्धा अटेंड करतो. मी तुमचे सगळे फोन अटेंड केल्याशिवाय झोपणार रात्री 12 वाजता की 1 वाजता. त्यामुळे काही अडचण नाही. तुमचे काही फोटो टाकत जा, फोटोवर काही असेल तर अडचण ते पण सांगत जा, पण वेळीच करत जा हे सगळं. रमेश देशमुख, RM देशमुख. मला वाटतं लागवडीच्या बाबतीमध्ये आपलं सगळं झालंय. आता पुढे प्रक्रिया वगैरे आहे, बघा काय करायचं. हा, RM देशमुख, रमेश देशमुख केलं तर चालतं. आता हे जे मातीचा जो नमुना आहे, ज्याला आपण सॉइल सॅम्पल म्हणतो, आपल्याला मातीचं आरोग्य तपासायचं आहे. हे तपासत असताना मी थोडंसं अजूम करा की आपलं 1 बाय 1 एकरचं शेत आहे किंवा 1 हेक्टरचं शेत आहे असं कन्सिडर करा. आता हे शेतातला नमुना घेत असताना आपण 4 ठिकाणचा नमुना घेणार आहोत. आता हे 4 ठिकाणचा नमुना घेत असताना कुठल्या ठिकाणी घ्यावा नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपली जी शेताची बाउंड्री आहे त्याला आपण जे धुरे म्हणतो, धुऱ्याच्या कडची नमुना घ्यायचा नाही. म्हणजे धुऱ्याच्या बाजूनं जमीन सोडायची, तिथला घ्यायचा नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, झाडाखालचा नमुना घ्यायचा नाही. ज्या ठिकाणी जमीन सतत चिभडते किंवा पाणी साचून राहते अशा ठिकाणचा नमुना घ्यायचा नाही. आणि ज्या ठिकाणी आपण शेणखताचा ढीग ठेवलेला आहे किंवा शेणखत टाकलेला आहे, आपण बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये शेणखताचा ढीग घालून ठेवतो, अशा ठिकाणचा मातीचा नमुना घ्यायचा नाही. आता मातीचा नमुना घेत असताना धुऱ्याच्या कडेने 4ही बाजून आपण काही अंतरावरती जमीन सोडलेली आहे. मधलं जे क्षेत्र राहते त्या क्षेत्रामध्ये झिगझॅग टाईपनं आपल्याला 4 ठिकाणचे नमुने घ्यायचे आहेत. पहिल्यांदा इथलचा घेतला तर दुसऱ्यांदा त्याकडचा, त्याच्यानंतर तिथलचा आणि असं. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणाहून 1-1 किलो माती जमा करणार आहोत. आता जमा करत असताना माती, जमिनीचा जो भुसभुशीत थर आहे वरचा तो घ्यायचा नाही आहे. ती वरची माती आपल्याला बाजूला करायची. बाजूला केल्याच्या नंतर जवळपास 1 फुटापर्यंत, समजा अर्धा ते 1 फुटापर्यंत आपल्याला ती जमीन खोदायची आहे. आता खोदत असताना आपल्याला कुठल्याही लोखंडी सळीचा वापर करायचा नाही आहे. एक तर आपल्याला जो काही
काडी असेल किंवा एखादा बांबूच्या साह्याने ती माती खोदायची आणि तिथून आपल्याला असे 4 ठिकाणचे 4 किलो माती जमा करायची. आता 4 किलो माती जमा करत असताना आपण 4 किलोचा नमुना पाठवणार आहोत का? नाही पाठवणार आहोत. मग ते सगळी 4 ठिकाणची माती एकत्र जमा करायची. त्याच्यातले एकत्र केल्याच्या नंतर अर्धा जो भाग आहे तो काढून टाकायचा. मग आपल्याकडे किती राहील? 2 किलो राहील माती. बरोबर आहे. 2 किलो मातीतले पुन्हा आणखी त्याला एकत्र करायचे आणि त्याच्यातले 3 भाग काढून टाकून अर्धा किलो माती फक्त आपल्याकडे ठेवायची. म्हणजे आपल्या शेतातली आपण 4 ठिकाणी माती घेतलेली एकत्र करून त्या प्रत्येक ठिकाणचा त्या आपल्या अर्धा किलो मध्ये त्या मातीचा सारांश आलेला आहे. असं करून आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला ही माती कुठल्या घटकासाठी म्हणजे आपण पुढच्या सीझन मध्ये कुठलं पीक घेणार आहोत याची माहिती सुद्धा आपल्याला प्रयोगशाळेला कळवायची आहे. म्हणजे आपण आता हे मातीचा नमुना जे पाठवतोय तो कुठल्या पिकासाठी आपला पुढच्या ही आरोग्य पत्रिका उपयोगात आणायची आणि याच्या अगोदर कुठलं पिकं घेतले होते आणि त्या जमिनीमध्ये मी रासायनिक खतं कुठले कुठले घातलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती त्या एका चिठ्ठीवरती लिहून द्यायची आहे. असं एकत्रित करून तो मातीचा नमुना आणि आपली जी चिठ्ठीवरची माहिती या प्रयोगशाळेला जर दिली, यांनी सांगितलं तसं हे आपल्याला एका आठवड्यामध्ये देतील. तसं तर आपल्याही तालुक्यामध्ये शेमाळ पिंपरीला कुलदीपके यांच्याकडे सुद्धा प्रयोगशाळेची आपण स्थापना केली, परंतु त्यांच्याकडे काही इन्स्ट्रुमेंट काही मशिनरीज नसल्यामुळे त्यांची ती आता वर्किंग मध्ये नाही आहे. जर समजा यांच्याकडे नाही गेलं तरी आपले जिल्हा स्तरावरती माती प्रयोगशाळा आहे, तिथं सुद्धा आपण ते शासकीय प्रयोगशाळेला सुद्धा आपण मातीचा नमुना पाठवू शकतो. ठीक आहे. आता याच्याबद्दल काही शंका आहे? आता आरोग्य पत्रिका वाचत असताना पुन्हा तर आरोग्य पत्रिका वाचत असताना एक आमचा जो सॉइल फर्टिलिटी इंडेक्स आहे त्याला आपण आपल्या जमिनीचं जे आरोग्य कसं आहे म्हणतो. जसं आपल्या रक्तामधला आपण हेमोग्लोबिन पाहतोय, वेगवेगळे घटक पाहतो, तसं सॉइल फर्टिलिटी इंडेक्स जो आपल्या तालुक्याचा आहे तर आपल्याकडे जे मेन आहेत NPK जे म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याकडे नत्राचं प्रमाण भरपूर प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये आहे. म्हणजे आपल्याला युरिया देण्याची सहसा आवश्यकता पडत नाही. म्हणजे एकत्र बरं का, आपण ज्यावेळेस आपला आरोग्य पत्रिका येईल त्यावेळेस तो आपल्याला त्याच्यावर दिसेल. नत्रानंतर मग आपल्याकडे पालाश आणि नंतर पोटॅशचा असं दोन्हीचा असं उतरता क्रम आहे. आता हे सगळ्यांनाच लागू होईल याच्यातलं काही नाही आहे, कारण आम्ही जे सॅम्पल घेतलेले आहे ते प्रायोगिक तत्वावर कुठले शेतकऱ्याचे घेतलेले आहे त्याच्यावरनं आलेली आकडेवारी आहे. परंतु आपला जो आरोग्य पत्रिका येईल त्याच्यावरती मग आम्ही शेतकऱ्याला वाचता येत नाही म्हणून आम्ही इमोजी त्याच्यावरती प्रिंट केलेत. चेहरे, हसरा चेहरा असला म्हणजे तिथं भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यात आहे, थोडासा नाराज असला म्हणजे त्याच्यामध्ये कमी प्रमाण आहे आणि रडका असला म्हणजे त्याच्यामध्ये काहीच प्रमाण नाही. म्हणजे आपल्याला जर समजा ते वाचता नाही आलं तर त्या चित्रावरनं सुद्धा कळते की आपल्या जमिनीमध्ये कुठल्या घटकाची प्रमाण भरपूर आहे किंवा कमी आहे किंवा अधिक आहे. हे आता आरोग्य पत्रिकेवरती आहे. आणि ही आरोग्य पत्रिका जर आमच्या प्रयोगशाळेला पाठवली तर ही आरोग्य पत्रिका आता सगळी डिजिटल स्वरूपात सुद्धा मिळते. म्हणजे आपल्याला बाय हार्ड कॉपीच आणावी अशी काही नाही. आमचं जे सॉइल हेल्थ कार्डचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती आपला सर्वे नंबर तू माहिती भरली तर आपलं आरोग्य कार्ड जे आहे ते आपल्याला ऑनलाईन सुद्धा पाहता येते. ठीक आहे.